Hello friends, now we are going to learn multiplication and division in problem set 14. Example of multiplication: 3429 into 507. 3429 गुणिले 507 यांचा आपण गुणाकार करणार आहोत. मल्टिप्लाइंग बाय 7 युनिट. 7 9 63, 7 9 63. 63 चे आपण इथे 3 घेणार आहोत आणि हातचे येतात 6. ते आपण इथे मनातच ठेवूया. 7 2 14, 14 plus 6 20 होतात. So we place 0 at 10 place and take 2 as carry over hundreds. 7 4 28, 28 आणि हातचा जो 2 होता तो त्यामध्ये मिळवला की 30 होतात. 30चे आपण 0 घेणार आणि 3 जे आहेत ते आपण हातचा म्हणून हजार स्थानी घेतले. 7 3 21, 21 plus 3 24. एकक स्थानाने गुणून झाल्यानंतर आपण दशक स्थानच्या शून्याने गुणणार आहोत. मल्टिप्लाइंग बाय 0 टेन्स. दशक स्थानीने गुणणार असल्या कारणाने आता आपण एकक स्थानी पहिल्यांदा एक 0 घेतला आणि त्यानंतरच आपण दशक स्थानच्या शून्याने गुणणार आहोत. शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं की गुणाकार शून्यच येतो. 0 9 0, 0 2 0, 0 4 0, 0 3 0. देन मल्टिप्लाइंग बाय 500. शतक स्थानी 5 हा जो अंक आहे त्याने आपण या संख्येला गुणणार आहोत. शतक स्थानच्या अंकाने आपण गुणणार आहोत म्हणून आपण इथे एकक स्थानी आणि दशक स्थानी 0 घेतला आणि मगच आपण शतक स्थानच्या 5ने गुणणार आहोत. 5 9 45. सो वी प्लेस 5 at 100 place and take 4 as carry over tens. 5 2 10, 10 plus 4 14. 14 चे किती येतात इथे 4 आणि पुन्हा हातचा शतक स्थानी घेतला. 5 चौक 20 आणि 1 21, 21 चे 1 आणि हातचा जो 2 आहे तो पुढे हजार स्थानी घेतला. 5 त्रिक 15, 15 आणि 2 17. आता आपण एकक दशक शतक स्थानने गुणून झाल्यानंतर ह्या ज्या गुणाकाराच्या संख्या मिळालेल्या आहेत त्यांची आपण बेरीज करूया. एकक स्थानी 3 0 आणि 0 यांची बेरीज 3 येते. दशक स्थानी 0 0 0 यांची बेरीज 0 येते. शतक स्थानी पहा 0 0 आणि 5 यांची बेरीज 5 येते. हजार स्थानी 4 0 आणि 4 यांची बेरीज 8. दशहजार स्थानी 2 आणि 1 3. लक्ष स्थानी पाहिलं तर तिथे 7 आहेत ते तसेच आणि दशलक्ष स्थानचे 1 देखील तसेच घेतले. मग आपल्याला गुणाकार मिळतो 17,38,503. Here 3,429 is the multiplicand, 507 is the multiplier and 17,38,503 is product. इथे गुण्य आहे म्हणजेच मल्टिप्लिकंड आहे 3429. गुणक आहे म्हणजेच मल्टिप्लियर आहे 507 आणि प्रोडक्ट म्हणजे गुणाकार आलेला आहे 17,38,503. प्रॉब्लेम सेट 14 मधील इथे पहिलं दुसरं आणि तिसरं उदाहरण सोडवलेलं आहे. त्यापैकी आपण पहिलं उदाहरण इथे पाहूया. 327 ला 92 ने इथे गुणायचं आहे. एकक स्थानच्या 2 ने आधी गुणलं. बे 7 14, 14 चे 4 हातचा 1 येतो तो इथे दशक स्थानी घ्यायचा आहे आणि मनातच ठेवायचा. बे 2 4 आणि 1 5, बे त्रिक 6. आता दशक स्थानच्या 9 ने गुणणार आहोत म्हणून इथे खाली एकक स्थानी 0 घेतला आणि मगच दशक स्थानच्या 9 ने गुणूया. 9 7 63, 63 चे 3 हातचा 6 इथे घेतला दशक स्थानी. 9 2 18 आणि 6 24, 24 चे 4 आणि हातचा 2 पुढे शतक स्थानी घेतला. 9 त्रिक 27 आणि हातचे 2 किती होतात 29. यांची आपण बेरीज केली. 4 0 यांची बेरीज 4.
5 आणि 3 8, 6 आणि 4 10, 10 चे 0 हातचा 1, 9 आणि 1 10, 10 चे 0 पुढे हातचा 1 घेतला, 2 आणि 1 3. यांचा गुणाकार आपल्याला मिळतो 30,084. अशाच पद्धतीने हे दुसरं उदाहरण सोडवलंय. तिसरं उदाहरण देखील सोडवलेलं आहे. तुम्ही अगोदर तुमच्या वहीत ही उदाहरणे सोडवा आणि मग आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे तपासून पहा. प्रॉब्लेम सेट 14 मधील 4, 5 आणि 6 उदाहरण इथे सोडवलेलं आहे. त्यापैकी 4 उदाहरण आपण पाहूया. 4317 इंटू 824, 4317 गुणिले 824. एकक स्थानच्या 4 ने अगोदर गुणूया. 4 7 2808. हातचे जे 2 आहेत तो इथे दशक स्थानी घेतला. 4 1 4 आणि हातचा जो 2 होता ते मिळून होता 6. 4 त्रिक 12, 12 चे 2, पुन्हा हातचा 1 येतो हजार स्थानी. 4 चौक 16 आणि हातचा 1 होता ते मिळून झाले 17. आता इथे दशक स्थानच्या 2 ने गुणणार आहोत म्हणून इथे एकक स्थानी 0 घेतला आणि मग दशक स्थानच्या 2 ने गुणूया. बे 7 14, 14 चे 4 हातचा 1 इथे दशक स्थानी येईल. बे 1 बे आणि 1 किती होता 3. बे त्रिक 6 आणि बे चौक 8. आता शतक स्थानच्या 8 ने गुणायचं आहे म्हणून इथे एकक आणि दशक स्थानी 0 लिहिला आणि मग शतक स्थानच्या 8 ने गुणूया. 8 7 56, 56 चे 6 हातचा इथे येईल 5. 8 8 आणि 5 13, 13 चे 3 हातचा येतो 1 येतो इथे. 8 त्रिक 24 आणि 1 25, 25 चे 5 इथे पुढे हजार स्थानी हातचा येतो 2. 8 चौक 32 आणि 2 34. आता या सर्वांची आपण बेरीज केली. ही बेरीज आपल्याला मिळते 35,57,208. ह्याच पद्धतीने इथे हे 5वं आणि 6वं उदाहरण सोडवलेलं आहे. तुम्ही आपल्या वहीत ही उदाहरणे स्वतः सोडवा. प्रॉब्लेम सेट 14 मधील हे 7वं, 8वं आणि 9वं उदाहरण आहे. 7वं उदाहरण आपण चर्चा करूया. 456 इंटू 187, 456 गुणिले 187. एकक स्थानच्या 7 ने गुणूया. 7 × 42, 42 चे 2 हातचे 4 येतात. 7 5 35 आणि 4 39, 39 चे 9 हातचा येतो 3. 7 चौक 28 आणि हातचे जे 3 आहे ते मिळून होतात 31. दशक स्थानच्या 8 ने गुणूया. त्यासाठी इथे एकक स्थानी पहिल्यांदा 0 घेतला आणि मग दशक स्थानच्या 8 ने गुणणार. 8 सक 48, 48 चे 8 हातचे येतात 4. 8 5 40 आणि 4 44, 44 चे 4 आणि शतक स्थानी हातचा येतो 4. 8 चौक 32 आणि हातचा 4 असे मिळून होतात 36. आता शतक स्थानच्या 1 ने गुणणार आहोत. त्यासाठी एकक आणि दशक स्थानी 0 घेतला आणि मग शतक स्थानच्या 1 ने गुणूया. एकाने 6 ला गुणले 6, एकाने 5 ला गुणलं 5, एकाने 4 ला गुणल्यावर 4. हा गुणाकार पूर्ण झाल्यानंतर आता या संख्यांची आपण बेरीज करू. म्हणजेच 456 गुणिले 187 चा आपल्याला इथे गुणाकार मिळतो 85,272. 8वं आणि 9वं देखील इथे उदाहरण सोडवलेलं आहे. तुम्ही अगोदर स्वतः ही उदाहरणे सोडवा आणि मग आपली उत्तरं तपासून पहा. प्रॉब्लेम सेट 14 मधील हे 10वं, 11वं आणि 12वं उदाहरण आहे. त्यापैकी आपण हे 10वं उदाहरण पाहूया. 6,429 इंटू 509, 6,429 गुणिले 509. 9 9 जा 81, 81 चे इथे येतात 1, हातचा येतो 8. 9 2 जा 18, 18 प्लस 6 26 होतात. 26 चे इथं 6 घेतले आणि हातचा जो 2 आहे तो पुढे इथे शतक स्थानी घेतला. 9 चौक 36, 36 आणि 2 38, 38 चे 8 आणि हातचा जो 3 आहे तो इकडे हजार स्थानी घेतला. 9 6 जा 54, 54 प्लस 3 57 होतात. आता दशक स्थानच्या 0 ने आपण गुणणार आहोत. त्यासाठी एकक स्थानी पहिल्यांदा 0 घेतला आणि मग दशक स्थानच्या 0 ने आपण या संख्येला गुणलं. प्रत्येक संख्येला गुणल्यावर 0 0 येणार आहे. त्यानंतर आपण शतक स्थानच्या 5 ने गुणूया. शतक स्थानच्या 5 ने गुणण्यापूर्वी आपण
युनिट आणि टेन्स प्लेसला 0 लिहून घेतले आणि मग आपण शतक स्थानच्या 5ने गुणणार आहोत. 5 9 जा 45. 45 चे आपण इथे 5 घेतले आणि हातचा 4 येणार आहे तो पुढे घेतला दशक स्थानी. 5 2 जा 10. 10 + 4 14. 14 चे इथे आपण 4 घेतले, हातचा 1 येतो तो पुढे शतक स्थानी येईल. 5 चूक 20 आणि 21. 21 चा 1 येतो आणि हातचा जे 2 आहे ते आपण हजार स्थानी घेतले. 5 सक 30 आणि हातचा 2 मिळून होतात 32. यांची बेरीज केली. एकक स्थानी 1 0 0 यांची बेरीज 1. दशक स्थानी 6. शतक स्थानी 8 0 5 यांची बेरीज 13. 13 चे 3, हातचा 1, 4 आणि 1 5 आणि 7 12. 12 चे 2 पुढे हातचा 1 येतो, 1 आणि 1 2 आणि 5 7. इथे 2चे 2च येणार, पुढे देखील 3चे 3 येणार. मग याचा गुणाकार आपल्याला मिळतो 32,72,361. याच पद्धतीने 11व आणि 12व देखील उदाहरण इथे सोडवलेलं आहे. तुम्ही स्वतः हे उदाहरण सोडवा आणि त्याचा सराव करा. प्रॉब्लेम सेट 14 मधील हे दुसरं उदाहरण आहे. हे इथून वर्ड प्रॉब्लेम आहेत. As a part of avoid plastic campaign, each of the 745 students made 25 paper bags. What was the total number of paper bag made? प्लॅस्टिक टाळा या अभियानामध्ये 745 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 25 कागदी पिशव्या तयार केल्या. तर एकूण किती कागदी पिशव्या तयार झाल्या? नंबर ऑफ स्टुडंट, विद्यार्थी संख्या आहे 745. पेपर बॅग्स प्रिपेअर्ड बाय ईच स्टुडंट, प्रत्येक विद्यार्थ्यानं 25 कागदी पिशव्या तयार केल्या. तर मग एकूण किती कागदी पिशव्या तयार झाल्या? तर यासाठी आपण इथे गुणाकार ही क्रिया करणार आहोत. 745 × 25 यांचा हा गुणाकार केल्यानंतर त्याचं उत्तर आपल्याला मिळतं 18,625. 18,625 पेपर बॅग्स वेअर प्रिपेअर्ड. तिसरं उदाहरण आहे. इन अ प्लांटेशन 215 सॅपलिंग्स of medical plants have been planted in each of the 132 rows. How many saplings altogether are there in the plantation? एका वनराईमध्ये एका रांगेत 215 याप्रमाणे 132 रांगामध्ये औषधी वनस्पतींची रोपे लावली. तर त्या वनराईमध्ये एकूण किती रोपे लावण्यात आली? एका रांगेमध्ये 215 रोपं लावली. अशा 132 रांगा आहेत. मग एकूण किती रोपे लावली हे आपल्याला शोधायचं आहे. इथे देखील आपल्याला गुणाकार हीच क्रिया करायची आहे. सॅपलिंग इन इच रो, एका रांगेतील झाडे किती आहे? 215. नंबर ऑफ रोज, रांगांची संख्या आहे 132. यांचं आपण इथे मल्टिप्लिकेशन करणार. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं 28,380. There are altogether 28,380 saplings in the plantation. Problem set 14 मधील हे चौथं उदाहरण. The cost of computer is 27,540 rupees. How much will 18 such computer cost? एका संगणकाची किंमत 27,540 रुपये आहे. तर तशाच 18 संगणकांची किंमत किती? एका संगणकाची किंमत दिलेली आहे आणि 18 संगणकाची किंमत शोधायची आहे. त्या किमतीला जर आपण 18 ने गुणलं तर आपल्याला 18 संगणकाची एकूण किंमत आपल्याला मिळेल. कॉस्ट ऑफ वन कॉम्प्युटर 27,540. नंबर ऑफ कॉम्प्युटर्स 8. याचं आपण मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला उत्तर मिळतं 4,95,720. द कॉस्ट ऑफ 18 सच कॉम्प्युटर्स इज 4,95,720 रुपीज. अशा 18 संगणकांची किंमत आहे 4,95,720 रुपये. पाचवं उदाहरण पाहूया. अंडर द इन्स्पायर अवॉर्ड स्कीम 5,000 रुपीज पर स्टुडंट वेअर ग्रँटेड फॉर द परचेस ऑफ सायन्स प्रोजेक्ट मटेरियल. इफ 154 students in a certain taluka were covered under the scheme,
फाइंड द टोटल अमाउंट ग्रँटेड टू डॅट तालुका. इन्स्पायर्ड अवॉर्ड या योजनेअंतर्गत विज्ञान प्रकल्पाचे साहित्य खरेदी करण्यासाठी एका विद्यार्थ्याला 5,000 रुपये देण्यात आले. एका तालुक्यातील 154 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. तर त्या तालुक्यात या योजनेसाठी किती निधी देण्यात आला. इन्स्पायर्ड अवॉर्ड ही जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत एका विद्यार्थ्याला 5,000 रुपये मिळालेले आहेत. असे 154 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5,000 रुपये मिळाले. तर मग एकूण किती रक्कम त्या तालुक्यामध्ये मिळाली हे शोधायचं आहे. अमाऊंट गिवन टू वन स्टुडंट 5,000 रुपीज. नंबर ऑफ स्टुडंट्स 154. याचं आपण मल्टिप्लिकेशन केलं. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं 7,70,000. 7,70,000 रुपीज वॉज ग्रँटेड टू दॅट तालुका. The cost of certain two-wheeler is 53,770 rupees. How much will 35 such two-wheeler cost? एका दुचाकी वाहनाची किंमत 53,670 रुपये आहे. तर अशा 35 वाहनांची किंमत काढा. कॉस्ट ऑफ वन टू व्हीलर. एका दुचाकीची किंमत आहे 53,670. नंबर ऑफ टू व्हीलर. दुचाकींची एकूण संख्या आहे 35. तर आपल्याला अशा 35 दुचाकींची एकूण किंमत हवी आहे. त्यासाठी इथे मल्टिप्लिकेशन केलं आणि त्याचं उत्तर आपल्याला मिळतं 18,78,450. द कॉस्ट ऑफ 35 सच टू व्हीलर्स इज 18,78,450 रुपीज. प्रॉब्लेम सेट 14 मधील 7वं उदाहरण. 1 hour has 3,600 seconds. How many seconds do 365 hours have? एका तासात 3,600 सेकंद असतात. तर 365 तासांमध्ये किती सेकंद असतील. 1 hour is equal to 3,600 seconds. 365 hour is 365 times. मग 365 वेळा 3,600 सेकंद येणार आहेत. म्हणून त्यांचा आपण गुणाकार करूया. मल्टिप्लिकेशन केले इथे 3,600 इंटू 365. याचं आपल्याला उत्तर मिळतं 13,14,000. 13,14,000 सेकंड्स. फ्रेम अ मल्टिप्लिकेशन वर्ड प्रॉब्लेम युजिंग द नंबर 5,473 and 627 and solve it. 5,473 व 627 या संख्या वापरून गुणाकाराचे शाब्दिक उदाहरण तयार करा आणि सोडवा असा प्रश्न आहे. इथे एक उदाहरण तयार केलेलं आहे. द कॉस्ट ऑफ अ सर्टन मोबाईल इज 5,473 रुपीज. हाऊ मच विल 627 सच मोबाईल्स कॉस्ट. The cost of one mobile 5,473. Number of mobiles 627. यांचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला उत्तर मिळतं 34,31,571. The cost of 627 such mobiles is 34,31,571 rupees. तर अशा 627 मोबाईल्सची किंमत असेल 34,31,571 रुपये. फाइंड द प्रोडक्ट ऑफ द बिगेस्ट 4 डिजिट नंबर अँड द बिगेस्ट 3 डिजिट नंबर. 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 3 अंकी सर्वात मोठी संख्या यांचा गुणाकार करा. द बिगेस्ट 4 डिजिट नंबर इज 9,999 अँड द बिगेस्ट 3 डिजिट नंबर इज 999. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 9,999 आणि 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 999. यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 9,999 गुणिले 999. मग याचं आपल्याला उत्तर मिळतं 99,89,001. 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 3 अंकी सर्वात मोठी संख्या यांचा गुणाकार आहे 99,89,001.
प्रॉब्लेम सेट 14 मधील हे शेवटचं उदाहरण. द कॉस्ट पर ट्रॅव्हलर फॉर अ सर्टन जर्नी इज 7,650. व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ 26 ट्रॅव्हलर्स फॉर सच अ जर्नी. यात्रेसाठी एका यात्रेकरूला 7,750 रुपये खर्च येतो, तर अशा 26 यात्रेकरूंसाठी किती खर्च येईल. द कॉस्ट ऑफ पर ट्रॅव्हलर, एका यात्रेकरूचा खर्च आहे 7,650 रुपीज. नंबर ऑफ ट्रॅव्हलर्स, यात्रेकरूंची संख्या आहे 26. यांचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला त्या 26 यात्रेकरूंना लागणारा एकूण खर्च मिळेल. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर उत्तर आपल्याला मिळतं 1,98,900 रुपीज. द टोटल कॉस्ट विल बी 1,98,900 रुपीज. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन या प्रकरणातील प्रॉब्लेम सेट 15 आणि 16 यांचा अभ्यास करणार आहोत.